नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची एलिमिनेशन मेथड पाहणार आहोत. आपण खूप बेसिक एक्झाम्पलपासून सुरुवात करणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आपण इथे लिहिलेलं आहे x + y = 6 आणि x - y = 2. आता पहिलं तर आपल्याला हे समजून घ्यायचं एलिमिनेशन म्हणजे काय. एलिमिनेशन म्हणजे एखाद्या टर्मच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखादी टर्म काढून टाकणे. जर आपल्याला समजा इथं y आहे, हे व्हेरिएबल आहे y, बरोबर. हे व्हेरिएबल आपल्याला काढून टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला एलिमिनेट करायचे, बरोबर. आता x + y = 6 आहे, x - y = 2 आहे. अशा टाईपचे इक्वेशन आपल्याला दिलेले असतात. पहिली गोष्ट काय करायची आहे, x + y = 6 आहे जसं लिहायचं, त्याला नंबर यायचं इक्वेशन नंबर 1. आणि हे x - y = 2 आहे, त्याला नंबर द्यायचा इक्वेशन नंबर 2. 1 आणि 2 नंबर दिलं. आता आपल्याला x एलिमिनेट करायचे का y एलिमिनेट करायचे ते पाहिजे. इथं बघा, y ला प्लस साईन आहे, इथे y ला काय मायनस साईन आहे. दोघांना ऑपोजिट साईन आहे. जर आपण ह्याची ॲडिशन केली तर काय होईल, y ला y कॅन्सल होईल आणि आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू राहणार आहे. मग आपण काय करणार, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2 ची आपल्याला ॲडिशन करायची. ॲडिशन करताना पहिलं इक्वेशन आहे तसं लिहायचं, x + y = 6. दुसरं पण त्याच्या खाली लिहायचं, x - y = 2. ॲडिशन करताना कुठल्याही साईन चेंज होत नाहीत. म्हणजे x ची साईन प्लस येते प्लस राहणार, y ची मायनस येते मायनस राहणार, आणि 2 ची प्लस आहे ती तसंच राहणार प्लस. आता y ला प्लस साईन आहे, इथं y ला मायनस साईन आहे, दोन्ही काय होणार, इलिमिनेट होणार, निघून जाणार. x + x 2x = 6 + 2 किती होणार आहे, 8 होणार आहे, बरोबर. आता 2 × x = 8 आहे. मग जर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल, 2 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड होणार आहे, 8/2. मग ॲन्सर काय येणार, x = 2 × 1 = 2, 2 × 4 = 8. ॲन्सर आलं आपलं 4. x ची व्हॅल्यू आली 4. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये कुठेतरी पुट करायचे, मग आपल्याला ॲन्सर मिळणार आहे yचं. आपण काय करणार आहे, पुट x = 4 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया, कारण 1 मध्ये कुठेही मायनस साईन नाही आहे. मायनस साईन असणारं सोडवायला आपल्याला सोपं जातं, त्यामुळे आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. इक्वेशन 1 काय आहे, x + y = 6. आता x ची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे, 4 आलेली, ती x च्या जागी ठेवायची. x कुठे आहे, इथं x च्या जागी लिहायचं 4 + y = 6. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची म्हणलं काय करावं लागेल, 6 तसंच ठेवायचं आणि 4 इकडे प्लस तिकडे जाऊन काय होणार, -4. y = काय होणार, 6 - 4. इथं ॲन्सर आलं 2. म्हणजे x ची व्हॅल्यू आपली आली 4 आणि y ची व्हॅल्यू आली 2. ते काय लिहायचं, x लिहायचं व्हेरिएबल पहिलं, दुसरं y लिहायचं, त्याला ब्रॅकेट करायचं, = x ची व्हॅल्यू काय सुरुवातीला आलेली ती 4 लिहायची आणि y ची व्हॅल्यू किती आली आपली 2 आली, बरोबर. म्हणजेच xचं ॲन्सर आहे 4 आणि yचं ॲन्सर काय आहे 2. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल काय आहे, 4x - y = 5 आणि 3x + 2y = 12. सर्वप्रथम काय करायचं, इक्वेशन लिहून घ्यायचे आहे तसेच. 4x - y = 5 ह्याला नंबर द्यायचा इक्वेशन नंबर 1, बरोबर. 3x + 2y = 12 ह्याला इक्वेशन नंबर द्यायचा 2, बरोबर. इक्वेशन 1 2 दिलं आपण, इक्वेशन नंबर 1 आणि 2 दिले. आता काय करायचं, आपल्याला ज्या व्हॅल्यू आपल्याला इलिमिनेट करायची आहे, x ची असू द्या किंवा y ची असू द्या, ती व्हॅल्यू इक्वल असायला पाहिजे. मागच्या इक्वेशनमध्ये काय होतं, y ची व्हॅल्यू +y आणि -y होती, पण आता इथे बघा, इथं -y आहे, इथं +2y आहे. दोघांच्या साईन्स तर ऑपोजिट आहेत, पण इथं yचा कोएफिशियंट -1 आहे, इथं काय आहे 2 आहे. दोघांना इक्वल करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, मग इथं 2y होईल, दोन्ही इक्वल होईल. म्हणून आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 2. 2 नंबरने आपण मल्टिप्लाय करणार, त्यामुळे आपण 2 ला ब्रॅकेट केलेला नाही. म्हणजे इक्वेशन नंबर 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार, 2 × 4x - 2 × y = 2 × 5. प्रत्येक नंबरला सेपरेटली मल्टिप्लाय केलं आहे, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. 4 2 चा काय होणार, 8x मायनस इथं राहणार 2y = 5 2 चा 10. इक्वेशन नंबर ह्याला द्यायचं 3. हे इक्वेशन नंबर झालं 3. आता आपण इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय केले ना, तर इक्वेशन नंबर 1 सोडून द्यायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आता इक्वेशन नंबर आपण 1 ला मल्टिप्लाय केले ते सोडून द्या, त्याच्याऐवजी आपण थर्ड इक्वेशन कन्सिडर करायचं. सेकंड आणि थर्डमध्ये बघा, सेकंडमध्ये इथं काय +2y आहे, थर्डमध्ये काय आहे -2y. दोघांची जर आपण ॲडिशन केली तर काय होईल,
प्लस 2y आणि मायनस 2y दोन्ही काय होणार, कॅन्सल होणार, इलिमिनेट होणार. त्याच्यामुळे आपण इक्वेशन नंबर 2 आणि 3 ची काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. काय करायचं आपल्याला, ॲडिंग इक्वेशन नंबर 2 अँड 3. 2 नंबर इक्वेशन आपण अगोदर लिहूया. 3x प्लस 2y इज इक्वल टू 12 आणि थर्ड इक्वेशन काय आहे, 8x मायनस 2y इज इक्वल टू 10. बरोबर. ॲडिशन करताना काही साईन वगैरे चेंज होत नाहीत, सबट्रॅक्शन करताना होणार, ते आपण एक नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. आता इथं लक्ष द्या, इथं प्लस 2y आहे, इथं मायनस 2y, दोन्ही काय झालं, इलिमिनेट झालं. बरोबर. 8 प्लस 3 किती होणार, 11x इज इक्वल टू, इथे काय होणार, 12 प्लस 10, 2 प्लस 0 2 आणि 1 प्लस 1 2, किती आलं, 22. जर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर आपण काय करणार, 11 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय होणार, डिवाइड होणार. मग 22 अपॉन 11, मग एक्स इज इक्वल टू काय येणार, 11 2 22 आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू किती आली, 2. 11 1 जा 11, 11 2 22, एक्सची व्हॅल्यू आली 2. इथं डिनॉमिनेटरला 1 आलं आहे म्हणून आपण इथं लिहिलेला नाही. ठीक आहे. आता काय करायचं, मग सारखंच ही एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करायची. पुट एक्स इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये करू शकतो आपण, 2 मध्ये करू शकतो किंवा 3 मध्ये करू शकतो. कोणत्याही इक्वेशनमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणारच आहे. 1 मध्ये टाका, 2 मध्ये टाका किंवा 3 मध्ये टाका. शक्यतो काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवा, मायनस असणाऱ्या इक्वेशनमध्ये शक्यतो टाकू नका. काय होतं, मायनस साईनकडे तुमचं लक्ष राहत नाही, त्याच्यामुळे गोंधळ होतो. त्याच्यापेक्षा चॉईस आहे ना आपल्याकडं, मग आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकूया. इन इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 2 काय आहे, ते आहे तसं लिहायचं. 3x प्लस 2y इज इक्वल टू 12. आता काय करायचे ते लक्षात घ्या. आता इथं 3x आहे, म्हणजे 3 आणि xचं मल्टिप्लिकेशन आहे. मग आपण काय करायचं, 3 ॲज इट इज आहे तसं लिहायचं आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 2. मल्टिप्लाय साईन देण्याच्या ऐवजी आपण ब्रॅकेट करून लिहूया, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. प्लस 2y ॲज इट इज राहणार आणि 12 आहे तसं राहणार. बरोबर. 3 2 किती होणार, 6 प्लस इथलं 2y आहे तसं राहणार इज इक्वल टू 12. जर आपल्याला 2y ची व्हॅल्यू काढायची तर काय करावं लागेल, 12 मधून हे 6 काय करावं लागेल, इकडे जाऊन मायनस करावं लागेल. इकडे प्लस 6 होतं, इकडे जाऊन काय झालं, मायनस 6. कळते सगळ्यांना. 12 मायनस 6 किती होणार, 6. इकडचं 2y ॲज इट इज राहिलं. y इज इक्वल टू काय होणार, इकडे 2 मल्टिप्लाय, तिकडे जाऊन डिवाइड होणार, 6 अपॉन 2. मग y इज इक्वल टू काय होणार, 2 1 2 2 3 6, y इज इक्वल टू 3. तुम्हाला पाडे मराठीतून येत असतील तर मराठीतून करा, इंग्लिशमध्ये येत असेल तर इंग्लिशमधून करा, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. आपलं ॲन्सर येणं गरजेचं आहे. आता शेवटी काय करायचे, एक्स आणि वाय ब्रॅकेटमध्ये लिहायचे. इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय आहे, 2, ती लिहायची सुरुवातीला. तुम्ही अगोदर इकडे एक्स लिहिले ना, म्हणून एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला लिहायची. आणि वाय 2 नंबर लिहिले म्हटल्यानंतर वायची व्हॅल्यू 2 नंबर लिहायची इकडं. म्हणजे आपलं ॲन्सर काय आलं, एक्स वाय इज इक्वल टू 2 3. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. थर्ड एक्झाम्पल काय आहे, 2x प्लस 2y इज इक्वल टू 6, 3x प्लस 2y इज इक्वल टू 8. सर्वप्रथम काय करायचं, ते इक्वेशन आहे तसे लिहायचे. 2x प्लस 2y इज इक्वल टू 6 हे झालं इक्वेशन नंबर 1. हे 3x प्लस 2y इज इक्वल टू 8 हे झालं इक्वेशन नंबर 2. आपल्याला काय करायचं आहे, एक्स किंवा वाय इलिमिनेट करायचं आहे. त्यासाठी एक्स किंवा वायची व्हॅल्यू सेम आहे का, इकडे 2x इकडे 3x आहे, इकडे 2y आहे, इकडे काय आहे 2y आहे. पण ह्याला पण प्लस साईन आहे, ह्याला पण प्लस साईन आहे. जर आपण याची ॲडिशन केली तर काय होईल, 2 + 2 4y होईल. म्हणजे इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला त्याची काय करावं लागेल, आता ॲडिशनच्या ऐवजी सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. म्हणून आपण काय करणार, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2. आता 1 फ्रॉम 2 का केले, कारण 8 ही व्हॅल्यू मोठी आहे ना, म्हणून आपण इक्वेशन नंबर 2 वरती लिहिणार आहे. 3x प्लस 2y इज इक्वल टू 8 फ्रॉम 2. 2 मधून आपल्याला 1 मायनस करायचे. 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. आता एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनच्या साईन चेंज होतात. तुम्ही वहीमध्ये लिहिताना काय करायचे, एका लाईनला हे इक्वेशन लिहिलं, दुसऱ्या लाईनला हे इक्वेशन लिहिलं, तिसरी लाईन ब्लँक सोडायची आहे. तिसरी लाईन काय करायची, ब्लँक सोडायची आहे, तिथं बदललेले साईन्स लिहायचे आहेत. हे प्लस 2yचं मायनस 2y होणार, सॉरी प्लस 2xचं मायनस 2x होणार, प्लस 2yचं मायनस 2y होणार आणि प्लस 6चं काय होणार, मायनस 6. आता ह्या 2xला मायनस साईन आहे बरं का, मग 3 - 2 किती होणार, 1x राहणार. बरोबर. प्लस 2y मायनस 2y इलिमिनेट झालं.
8 - 6 किती राहणार 2. म्हणजे आपलं डायरेक्ट इथे आन्सर आलेला आहे x इज इक्वल टू 2. ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये. आपण काय लिहिणार इथं पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1 और 2. आपण घेऊया 1 मध्ये. इक्वेशन 1 काय आहे 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. एक्सच्या जागी 2 लिहायचं आपल्याला, पण हे 2 ऑलरेडी आहे ना, 2 तसंच लिहायचं आणि एक्सची व्हॅल्यू त्या पुढं ब्रॅकेटमध्ये लिहायची बरोबर. प्लस 2y इज इक्वल टू 6. बाकीचं सगळं आहे तसं लिहायचं. 2 2 जा 4 प्लस 2y इज इक्वल टू 6. जर आपल्याला 2y ची व्हॅल्यू काढायची आहे तर काय करावं लागेल 4 फक्त तिकडे जाऊन काय करायचं मायनस करायचं. लक्ष द्या व्यवस्थित. 2y आपण आहे तसं लिहिलं, 6 आहे तसं लिहिलं, फक्त प्लस 4 तिकडे जाऊन काय केलं आपण मायनस केलेलं आहे. 2y इज इक्वल टू काय होणार 6 - 4 म्हणजेच 2 आणि ग्रेटर नंबरची साईन आली प्लस याला. y इज इक्वल टू काय ना 2 डिवाइड बाय 2 म्हणजेच y ची व्हॅल्यू आली 1, x ची व्हॅल्यू आली आपली 2 आणि y ची व्हॅल्यू आली 1. म्हणजेच आन्सर आला आपलं x, y इज इक्वल टू 2, 1. जर आपल्याला हे आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे चेक करायचं असेल तर काय करणार आपण, तर इक्वेशन कोणतं पण घ्या 1 किंवा 2 घ्या. हे रफमध्ये बरं का, हे सॉल्व करून दाखवायची गरज नाही. हे आपल्या समाधानासाठी की आपण सोडवलेलं एक्झाम्पल बरोबर आहे का नाही. 2x प्लस 2y इज इक्वल टू 6 यायला पाहिजे ना बरोबर. किती यायला पाहिजे 6 यायला पाहिजे. आपण ब्रॅकेटमध्ये याची व्हॅल्यू लिहूया. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 2 इथं लिहिले आपण, प्लस 2 इंटू ब्रॅकेट वायची व्हॅल्यू लिहिली आपण 1. 2 2 जा 4 प्लस 2 1 जा 2. 4 प्लस 2 किती झालं 6. म्हणजे 2x प्लस 2y केल्यावर आलं का 6. ही व्हॅल्यू आली 6 आणि ही पण 6 आपल्याला पाहिजे होतं. म्हणजे आपलं जे आन्सर आलेलं आहे ते बरोबर आहे. हे इक्वेशन ते सॅटिस्फाय करते. कळलं. परत एकदा आपण हे एक्झाम्पल व्यवस्थित पाहूया. इथं काय पाहिलं आपण सुरुवातीला 2y आणि 2y दोघांना प्लस साईन होती बरोबर. जर आपण ॲडिशन केले असते तर ते 4y झालं असतं. आपल्याला ते इलिमिनेट करायचे म्हणून आपण काय केलं इक्वेशन 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन केली. इथं ग्रेटर नंबर असल्यामुळे आपण काय केलं इक्वेशन नंबर 2 मधून 1 मायनस केला, म्हणजे सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2. म्हणून इक्वेशन नंबर 2 आपण वरती लिहिलेला आहे, इक्वेशन नंबर 1 खाली लिहिलेला आहे. जो सेकंड नंबरचं जे इक्वेशन असणार आहे जे खाली लिहिणार आहे आपण त्याच्या सायन्स काय होतं सबट्रॅक्शनमध्ये चेंज होतात हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही काय करायचे हे इक्वेशन पहिल्या लाईनीला हे दुसऱ्या लाईनीला आणि तिसरी लाईन एक ब्लँक सोडायची आहे, तिथं साईन चेंज करायचे आहेत. ह्या 2ला मायनस साईन, ह्या प्लस 2ला पण मायनस साईन आणि प्लस 6ला पण मायनस साईन येणार आहे बरोबर. आता इथं 3 - 2x किती झालं x. 3 - 2 राहिलं 1 आणि प्लस नंबर म्हणजे मोठ्या नंबरची साईन आली इथं. 2yला -2y काय झालं एलिमिनेट झालं. 6 मायनस करायचे आपल्या 8 मधून. 8 - 6 किती आलं 2 आलं. आन्सर आलं आपलं इथं 2. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केलेली आहे. 2 इंटू एक्स आहे त्यामुळे 2 इंटू ब्रॅकेट 2 केलं. 2 2 जा 4. 4 इकडे प्लस तिकडे जाऊन काय झालं मायनस. बाकीचं सगळं आपण आहे तसंच लिहिलेलं आहे. आता इथं 6 - 4 केल्यावर आन्सर आलं 2. 2y इकडे मल्टिप्लाय आहे. 2 तिकडे जाऊन काय होणार डिवाइड होणार 2/2. आन्सर आलं आपलं 1. ते आपण व्हेरीफाय पण करून पाहिलं. जर तुम्हाला डाऊट असेल आपलं आलेलं आन्सर बरोबर आहे की नाही तुम्ही असं व्हेरीफाय करू शकता. हे लिहायची गरज नाही, हे फक्त आपलं रफ वर्क आहे. आता आपण फोर्थ एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल काय आहे 3x + 4y इज इक्वल टू 2. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. 2x - 3y इज इक्वल टू 7. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. एलिमिनेशन मेथडसाठी x किंवा y चा कोएफिशियंट इक्वल असणं गरजेचं आहे. इथं x चा कोएफिशियंट काय आहे 3, इथं आहे 2. इक्वल आहे का नाही. इथं किती y चा कोएफिशियंट 4 आहे, इथं -3. इक्वल आहे का नाही. मग आपल्याला ते इक्वल करावं लागेल. इक्वल करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय केलं तरी चालेल. मग इक्वेशन नंबर 1ला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो आणि इक्वेशन नंबर 2ला कशाने मल्टिप्लाय करू शकतो, तर त्याची y ची व्हॅल्यू सेम होऊ शकते. 4च्या टेबलमध्ये आणि 3च्या टेबलमध्ये असणारा नंबर कोणता. 4च्या टेबलमध्ये पण नंबर पाहिजे तो आणि 3च्या टेबलमध्ये पण पाहिजे. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. 12 जो नंबर आहे तो 3च्या टेबलमध्ये पण आहे आणि 4च्या टेबलमध्ये पण आहे. मग आपण y ची व्हॅल्यू काय करूया 12 करूया म्हणजे इक्वल होईल. त्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 1ला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन नंबर 2ला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. ते आपण खाली लिहूया. इथं आपण रफमध्ये लिहिलेलं आहे बरोबर. आपण काय लिहिणार मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 3. मग आपण 3ने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन नंबर 1ला. 3 इंटू ब्रॅकेट 3x प्लस 3 इंटू ब्रॅकेट 4y इज इक्वल टू
3 इंटू ब्रॅकेट 2. प्रत्येक नंबरला आपण सेपरेट ब्रॅकेट करतोय कारण कन्फ्युजन नको. 3 3 जा 9x प्लस 3 4 जा 12y इज इक्वल टू 3 2 जा 6. हे झालं इक्वेशन नंबर 3. बरोबर. इक्वेशन नंबर 2 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार आहोत. मग काय लिहायचं? मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 4. मग आपण 4 ने मल्टिप्लाय करूया. 4 ने आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू ब्रॅकेट 2x मायनस इथली साईन आहे तशीच लिहायची. 4 इंटू ब्रॅकेट 3y इज इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट 7 लिहायचं आहे. 4 2 जा 8x मायनस 4 3 जा मायनस 12y इज इक्वल टू 4 7 जा 20. हे झालं इक्वेशन नंबर 4. 3 आणि 4 आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 चा विचार करायचा नाही. इक्वेशन 3 आणि 4 पाहिजे. इथं प्लस 12y आहे, इथं मायनस 12y आहे. दोघांमध्ये इक्वेशनमध्ये 12y सेम आहे आणि एकाला प्लस साईन एकाला मायनस साईन, त्याची आपण ॲडिशन केली की ते काय होईल? एलिमिनेट होईल. म्हणून आपण इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची ॲडिशन करणार आहे. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. बरोबर. थर्ड इक्वेशन लिहूया आपण. 9x प्लस हे 9x प्लस 12y इज इक्वल टू 6 प्लस 12y इज इक्वल टू 6. फोर्थ इक्वेशन काय आहे? 8x मायनस 12y 8x मायनस 12y इज इक्वल टू 28. आता काय इथं प्लस साईन इथं मायनस साईन ऑलरेडी असल्यामुळे आपण ॲडिशन केलेलं आहे. जर एकाला प्लस आहे दुसऱ्याला पण प्लस असेल तर आपण सबट्रॅक्शन केलं असतं. आता काय प्लस 12y मायनस 12y इलिमिनेट झालं. 9 प्लस 8 किती होणार? 17x इज इक्वल टू 8 प्लस 6 किती येणार? 28 प्लस 6 34. मग x आणि 17चं मल्टिप्लिकेशन आहेत. मग x इज इक्वल टू काय ना 34/17. 17 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे. आता 17च्या टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे 17 1 जा 17 17 2 जा 34. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली? 2 आलेली आहे. ही व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये 1 मध्ये टाकली, 2 मध्ये टाकली, 3 मध्ये किंवा 4 मध्ये टाकली तरी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. आपण काय लिहूया आता? पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर. आपल्याला चॉईस भरपूर आहे पण आपण छोट्या इक्वेशन मध्ये शक्यतो टाकायचं. छोटं इक्वेशन कोणतं? इथलं हा प्लसवालं शक्यतो घ्यायचं. इक्वेशन नंबर 1 मध्येच टाकूया आपण कारण मायनसमध्ये मिस्टेक होण्याचा चान्स असतो. त्याच्यामुळे आपण इक्वेशन सोपं असेल तेच घेऊया. 3x प्लस 4y इज इक्वल टू 2. 3 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 4y इज इक्वल टू 2. 3 2 चा किती होणार आहे? 6 प्लस 4y इज इक्वल टू 2. 4y इज इक्वल टू 4y ची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला. मग 2 पण आहे तसंच लिहायचं, 4y पण आहे तसंच लिहायचं. फक्त इकडे प्लस 6 तिकडे जाऊन काय होणार आहे? मायनस 6 होणार आहे. मग 4y इज इक्वल टू काय होणार आहे? आता लक्ष द्या 2 मायनस 6 आहे बरोबर. 2 ला प्लस साईन आहे, 6 ला कोणतं साईन आहे? मायनस साईन आहे. दोघांचे होणार सबट्रॅक्शन, एकाला प्लस आहे एकाला मायनस असल्यामुळं आणि आन्सर येणार 4 बरोबर. आणि ग्रेटर नंबरची साईन येणार आहे. मग y इज इक्वल टू काय होणार आहे? -4 डिवाइड बाय 4. मग आन्सर काय आलं? 4 1 जा 4. परंतु दोघांपैकी एका नंबरला मायनस साईन आहे डिव्हिजनमध्ये म्हणून आन्सर येणार -1 बरोबर. आता आन्सर काय आलं आपलं? x, y लिहायचे आपल्याला. एक्सचं आन्सर आलं आपलं 2 आणि वायचं आलं -1. जर कोणाला हे मायनस प्लस साईन कसं येते हे जर कळत नसेल तर आपल्या चॅनलवरती आपण बेसिक ऑफ मॅथमॅटिक नावाचं एक सिरीज टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलाच व्हिडिओ आहे चिन्हांचे नियम. तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, त्याच्या खाली दिलेले असाइनमेंट सोडवा. आता आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहूया. हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे त्यामुळं हे एक्झाम्पल सोडवण्याची पद्धतही थोडीशी काय वेगळी आहे ते आपण पाहूया. एक्झाम्पल काय आहे? 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. पहिलं ते एक्झाम्पल इक्वेशन आपण लिहून घेऊया खाली. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. इक्वेशन नंबर आपण ह्याला 1 देऊया. दुसरं काय आहे? 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. ह्याला नंबर देऊया आपण 2. इक्वेशन 1 आणि 2 नीट पहा. इथं 15x आहे, इकडे काय आहे ते 15y आहे. 15 15 सेम आहे ना. इथे बघा 17y आहे, इकडे 17x आहे. अशा क्रॉस व्हॅल्यू काय आहेत? सेम आहेत. इकडे 15x इकडे 15y झालं, 17y इकडे 17x झालं. अशा टाईपमध्ये जर क्रॉस व्हॅल्यू सेम असतील तर असं एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला आधी काय करायला लागतं? ॲडिशन करायचं. काय करायचे? अगोदर ॲडिशन करायचे, नंतर काय करायचे? सबट्रॅक्शन करायची. ह्या दोन इक्वेशनच्या अगोदर ॲडिशन करायची. ॲडिंग इक्वेशन
1 and 2. इक्वेशन 1 आपण लिहूया 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. दुसरं इक्वेशन काय आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. ॲडिशन करताना कुठलीही साईन चेंज होणार नाही बरोबर. 15 प्लस 17 करायचे 5 प्लस 7 होणार 12. कॅरी करायचं 1 1 प्लस 1 2 प्लस 1 3 32x. इथे पण तेच येणार आहे 32y इज इक्वल टू 1 प्लस 1 2 2 प्लस 1 3 32. इथे पण 32 इथे पण 32 इथे पण 32. म्हणून आपण काय करूया डायरेक्ट डिवाइड करूया 32 ने. डिवाइड बाय 32. आता ह्याला डिवाइड केलं 32 ने काय होणार एक्स राहणार फक्त. ह्याला डिवाइड केलं 32 ने काय राहणार फक्त वाय राहणार. ह्याला डिवाइड केलं 32 ने काय राहणार 1. ह्याला नंबर देऊया आपण इक्वेशन नंबर 3. आता आपण एकदा ॲडिशन केली असेच आपल्याला काय करायचे एकदा सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम किंवा 2 फ्रॉम 1 घेऊया आपण. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 कारण काय इथं 21 मोठा नंबर आहे ना. मग आपण काय करूया इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करूया फ्रॉम 1 पासून. मग पहिले इक्वेशन आपल्याला आहे तसं लिहायचे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. सबट्रॅक्शन करताना आपल्याला माहिती आहे पहिल्या लाईनला हे लिहायचं दुसऱ्या लाईनला दुसरं इक्वेशन लिहायचं जे काय असेल ते. आणि एक लाईन ब्लँक सोडायची आहे ॲन्सरच्या. इथलं ॲन्सर लिहायच्या अगोदर एक लाईन काय सोडायची ब्लँक सोडायची आहे. दुसऱ्या इक्वेशनच्या साईन चेंज होणार. हे दुसरं इक्वेशन लिहिलेलं आपण इथं ना 17ला मायनस होणार ह्याचं पण प्लस इथे मायनस होणार प्लस 11चं मायनस 11 होणार. आता बघा 15ला प्लस साईन आहे ह्याला मायनस साईन आहे ऑपोजिट साईन असतील तर काय होतं सबट्रॅक्शन होते. 17 मायनस 15 राहिलं 2x पण ग्रेटर नंबर 17 आहे त्याची साईन येणार इथं. 17 मायनस 15 म्हणल्यानंतर काय येणार 2y येणार आणि ग्रेटर नंबरची साईन येणार. मोठा नंबर 17 आहे त्याची साईन येणार बरोबर. 1 मायनस 1 काय होणार 0. 2 मायनस 1 काय होणार 1. ग्रेटर नंबर 21 आहे त्याची साईन इथं येणार आहे. आता 2x आहे इथं मायनस 2x प्लस 2y आणि 10 आहे इथं. सगळ्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो त्याच्यामुळे आपण डायरेक्ट काय लिहूया डिवाइड बाय 2. सगळ्या इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड केलं. इथं करायला फक्त 2 1 2 आहे ना म्हणून मायनस 6 राहणार. इथं 2 1 2 म्हणून प्लस y राहणार आणि इथं 2 5 10 आहे म्हणून काय राहणार 5 होणार. हे झालं इक्वेशन नंबर 4. इथं आपण 3 लिहिलं ना. आता हे इक्वेशन नंबर 4. आता नीट ऑब्झर्व करा इक्वेशन नंबर 3 काय आहे x प्लस वाय इज इक्वल टू 1 आणि इक्वेशन नंबर 4 काय आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. म्हणजे एवढे अवघड इक्वेशन आपण सोप्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेले आहेत. आता काय करायचे इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये बघा इथं मायनस एक्स आहे इथं प्लस एक्स आहे. दोघांना ऑलरेडी ऑपोजिट साईन आहे. आपण ॲडिशन केलं तर एक्स आणि एक्स काय होईल एलिमिनेट होईल ना आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणून आपण काय करूया इक्वेशन नंबर 3 आणि 4ची ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. 3 आणि 4ची आपण ॲडिशन करणार. थर्ड इक्वेशन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. फोर्थ इक्वेशन काय आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ॲडिशन करताना कुठलाही साईन चेंज होत नाही. एक्स आणि मायनस एक्स एलिमिनेट झालं. वाय प्लस वाय काय होणार 2y इज इक्वल टू 5 प्लस 1 आहे 6. मग वायचे आन्सर काय येणार वाय इज इक्वल टू 6/2. म्हणजेच काय येणार आहे वाय इज इक्वल टू 2 3 6 म्हणजे वायचा आन्सर आलेला आहे 3. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो 2 मध्ये करू शकतो 3 मध्ये करू शकतो किंवा 4 मध्ये करू शकतो. कुठं सोपं जाईल इक्वेशन नंबर 3 मध्ये. जर तुम्हाला जास्तच मस्ती असेल तर इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये केलं तरी चालेल आन्सर तेच येणार आहे. पण तुम्हाला एक्झाममध्ये टाईम वाचत असेल तुमचे स्मार्ट वर्क करायचं असेल तर ही व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट 3 मध्ये केल्यानंतर सोपं जाणार आहे. म्हणून आपण काय करूया पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3. 3 मध्ये आपण करूया x प्लस वाय इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू माहिती आपल्याला नाही ती तसंच ठेवायचं. एक्स वायची व्हॅल्यू आहे 3 इज इक्वल टू 1. जर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर 1 पण तसंच ठेवायला लागेल एक्स पण तसंच ठेवायला लागेल. इकडचं प्लस 3 तिकडे जाऊन काय होणार आहे -3. मग एक्सची व्हॅल्यू काय आपली 3 - 1 म्हणजेच 2 येणार. पण ग्रेटर नंबर 3 आहे ह्याची साईन येणार मायनस. म्हणजेच आपलं एक्स आणि वायचा आन्सर काय आलेला आहे -2 आलं. एक्सचं आणि वायचं किती आलेलं आहे 3.
जर तुम्हाला ॲडिशन करताना सबट्रॅक्शन करताना साईन्स कशा चेंज होतात, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करताना साईन कशा चेंज होतात हे जर कळत नसेल तर तुम्हाला हा चॅप्टर खूप अवघड जाईल. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवरती बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स नावाच्या सिरीजमध्ये पहिलाच व्हिडिओ आहे रूल्स फॉर सायन्स, चिन्हांचे नियम नावाचा. तो तुम्ही व्यवस्थित पहा. तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकतो. तो व्हिडिओ तुम्ही पहा, कारण ते बेसिक माहिती असल्याशिवाय तुम्हाला हा चॅप्टर नीट सॉल्व करता येणार नाही. प्रत्येक स्टेपला तुम्हाला अडचण येणार आहे.